चला आज आपण कैरीपासून वेगळी अशी रेसिपी बघूया। तर इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेत आहे। त्याचे असे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे फोडी करून घ्यायचे आहेत। आता इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, तीळ पावडर, तिळाचा कूट करून घेतलेला आहे, तिखट आणि गूळ घेतलेला आहे। आता हे फोडी करून घेतलेला आहे का काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहोत। त्यावरती आपण 2 चमचे तिळाचा कूट घालून घेत आहोत। तीळ भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। 2 चमचे तिखट, मीठ, गूळ, हळद हे सर्व आपण घालून घ्यायचं आहे। छान चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आहे। 2 पळ्या शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये थोड्याशा मेथ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि भरपूर असा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आपण थोडंसं गार करून त्यावरती घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून आपलं झटपट असं कैरीचं वेगळ्या प्रकारचं लोणचं तयार होईल। ही रेसिपी अशी मस्त खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा आणि 7 ते 8 दिवस हे लोणचं छान राहतं।